सर आज तुम्ही स्वर्गवासी मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती तुमची होती, काय भावना आहेत सर? मधुकरराव चौधरी साहेब स्वातंत्र्य संग्राम सेनानी, त्यांच्या वडिलांनी या देशातल्या आदिवासी आणि भूमिहीनांचा लढा लढलाय आणि आता चौथी पिढीत ही समोर येत असताना त्यांनी उभारलेल्या एका महाविद्यालयाला आज त्यांचा इथे पुतळा बसवणं, त्याचा अनावरणाचा कार्यक्रम असणं ही निश्चित स्वरूपात एक मार्गदर्शक स्वरूपाची बाब आहे. मधुकरराव चौधरी साहेबांचं जो गांधी विचार होता, सर्वोदयाचा विचार जो होता, संविधानाचा जो विचार होता, त्या विचाराची आज नितांत आवश्यकता आहे. सपकाळ साहेब एकीकडे बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र आता हीच राष्ट्रवादी जी आहे भाजपच्या संपर्कात आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटलांची भेट झाल्याची देखील चर्चा बोलली जाते. कसं पाहता याकडे? एकंदरीत या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच आहेत. त्याच्या उलटसुलट ज्या चर्चा आहेत त्या देखील कानावर येतात आहे. या इंडिया अलायन्सचे सर्व जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सनी एकत्रित पुढे राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे, अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आणि भावना आहे. इथपर या संदर्भात मला थेट स्वरूपात प्रत्यक्ष माझ्याजवळ कुठलीही प्रकारची माहिती नाही. मात्र देशामध्ये आज दोनच पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस. त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांच्याच माध्यमातून आता 2029च्या निवडणुका होणार आहेत हे मात्र निश्चित. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर टीका केली आहे. आपलं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली की एक कोटी मेल्यानंतर आपलं सरकार जन्माला येतं. इतकं खोटं बोलतात तुम्ही. काय म्हटलं त्यांनी? की 1 कोटी खोटं बोलणारे मेल्यानंतर आपल्यासारखा एक जन्माला येतो असं तुमचं नाव न घेता त्यांनी टीका केली. नाशिकमध्ये आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं म्हणून ढगफुटीचं हे केल्याचं तुम्ही. ढगफुटी काल नाशिकला ढगफुटी झाली का? नाही. नाशिक परिसरात पंचक्रोशीत झाली का? नाही. ढगफुटी होणार आहे म्हणून शैक्षणिक संस्था, शाळा या बंद करण्याचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आमचं आंदोलन होऊ नये याकरता पोलिसांकडे आम्हाला प्रशासनाने अडवलं होतं. आता खोटं कोण बोलतंय हे या आपसूक रामाच्या मंदिराच्या पायऱ्यावरूनच याचा पर्दाफाश कुठेतरी झालेला आहे. राहता राहायला मी तिथूनच काल एक प्रार्थनाही केली होती की जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यामुळे सुबुद्धी ते दया करा, दुर्बुद्धी दूर कर, ही काल रामाजवळची माझी प्रार्थना होती. मात्र या निमित्तानं अजित पवार यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही नाही नाही. आणि अजित पवारांना चक्की पिसिंग 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 असं करायला सांगणारे कोण होते? तर मला असं वाटतं ते देवेंद्र फडणवीस साहेबच होते. एवढंच नाही तर पहिल्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या मीटिंगमध्ये पहिली फाईल आणि पहिली स्वाक्षरी ही धनगर समाजाच्या आरक्षणाची केल्या जाईल. झालं का? नाही. खोटं कोण बोललं हे आपल्या समोर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात वारंवार खोटं कोण बोलतंय हे देखील आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. एवढंच नाही तर त्यांनी आता कुठेतरी व्यक्तिगत बोललंय म्हणून मी काही तशी करणार नाही. मात्र जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही इथपर्यंत एक व्यक्ती बोलली होती. आता त्या व्यक्तींनी लग्न केलं का, त्यांना मुलं बाळा आहे याचा तपास आपण सर्व जाणत्या पत्रकारांनी घ्यावा. काही माहिती नसताना तुम्ही खोटं बोलतात असा आरोप करताय. माझा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ढगफुटी होणारे कोणी जाहीर केलं? झाली का? मग ढगफुटी होणार आहे आणि नाशिकमध्ये प्रचंड येणार आहे असं स्वतः सांगतात, तेच पूर्ण होत नाही, तेच खोटं बोलतात. आणि चोऱ्याच्या उलट्या बोंबा असं म्हटल्यास अतिशयोक्ती आणि चुकीचं ठरणार. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. लाडकी बहीण योजनेवर हे सरकार आले, मात्र लाडकी बहीण योजनेचे आता हप्ते थकल्याने त्यांचं पोर्टल देखील बंद आहे. आपले तथाकथित खरे बोलणारे असा दावा करणारे जे मुख्यमंत्री आहेत यांनी लाडक्या बहिणीच्या निवडणुका झाल्या 1,500चे 2,500 करू अशी घोषणा केली होती. त्यांचं ते खोटं बोलणं होतं का खरं बोलणं होतं हे या संदर्भाच्या अनुषंगाने कुठेतरी तपासून घ्यावं असं वाटतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणी धडाधड लाडक्या बहिणीची संख्या कमी करण्यात येत आहे. आणि लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीचा जुमला होता, हे आता याचा पर्दाफाश झाला. गेल्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीने काँग्रेसची जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र घेतलं तर काही ठिकाणी पाहायला मिळालं. तसंच परिपाक म्हणून ते आता महाविकास आघाडीचे पक्ष जे आहेत ते कुठेतरी फुटतात अशी चर्चा आहे. एकंदरीत पक्ष फोडाफोडी हा भारतीय जनता पक्षाचा धंदा आहे आणि स्वतःच्या पक्षात त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही, स्वतःच्या पक्षात त्यांच्याजवळ नेते नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते
खाणारी चटकीन म्हणून भारतीय जनता पक्षाने आपलं अस्तित्व आता भारतात निर्माण केलं. आगामी काळात काँग्रेसचा अजेंडा काय असणार आहे? काँग्रेसचा अजेंडा जो होता तोच आहे आणि तोच राहणार आहे. सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं, सर्व घटकांना न्याय मिळावा, समता बंधुता सामाजिक न्यायाची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी भूमिका काँग्रेसची होती तीच राहणार आहे. हम दो और हमारे दो हे आमचं धोरण नव्हतं, राहणार नाही. केवळ मुठभर उद्योगपतींचं चांगलं आणि भ्रष्टाचारामध्ये लिप्त जे प्रशासन आहे याच्या संदर्भात निश्चित स्वरूपात काँग्रेस सत्तेवर आल्यावर या सर्वांना चक्की पिसिंग करायला मात्र आम्ही निश्चित पाठवू. आपण सांगितलं की आगामी काळामध्ये दोनच पक्ष राहणार आहे, भाजप आणि काँग्रेस. इतर पक्षांचं काय वाटतं मग आपल्याला? नाही, दोन भारतभरामध्ये आज दोन विचार प्रवाह मोठ्या प्रमाणावर ती अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये एक भाजप आणि दुसरा काँग्रेस आहे. काँग्रेसच्या सोबत इंडिया अलायन्सच्या माध्यमातून मित्रपक्षांनी आमच्या सोबत राहावं.